आपण लास्ट 2 व्हिडिओमध्ये सुद्धा आपण कॅन्डल्स वरती डिस्कस केलेला आहे. कॅन्डल काय असतात, कशा असतात. आता आपण ह्या कॅन्डलला बघायचा प्रयत्न करूया. या कॅन्डलला आपण ज्यादा तर बोलतो डोजी कॅन्डल बोलतो, पण मी या कॅन्डलला डोजी बोलत नाही. ह्याचं एक सेपरेट नाव आहे. त्या कॅन्डलचं नाव आहे स्पिनिंग टॉप. स्पिनिंग टॉप या कॅन्डलचं नाव काय आहे? स्पिनिंग टॉप नाव आहे. आता स्पिनिंग टॉप काय आहे, ह्याचा अर्थ काय असतो? ही कॅन्डल जेव्हा जेव्हा बनते ना, सपोज समजा मार्केट इथे, मी तुम्हाला इथे दाखवतो, मार्केट सपोज समजा वरती चाललंय, मार्केट वरती चाललंय, आणि जर ही कॅन्डल अशी जर इथे बनली ना, तर ही कॅन्डल मार्केटला ट्रेंड चेंज करायचा ट्राय करते. जर तसंच मार्केट खाली येते आणि जर ही कॅन्डल इथे बनली ना, तर ही कॅन्डल मार्केटचा ट्रेंड चेंज करायचा प्रयत्न करते. कारण का? ही कॅन्डल तुम्हाला काय दाखवायचा प्रयत्न करते? ग्रीन असो किंवा रेड असो, ह्यानी काही फरक पडत नाही. या कॅन्डलमध्ये कलरचा काही मॅटर नसतो. सेम कॅन्डल कोणत्याही कलरची चालते. या कॅन्डल काय दाखवायचा प्रयत्न करतात की इथून सेलरनी पण प्रेशर केला, इथून बायरनी पण प्रेशर केलं आणि क्लोजिंग झाला याच्या मिडललाच. म्हणून ही कॅन्डल कशी असते? हे इनडिसिजिव्ह कॅन्डल असते. म्हणजे मला काही डिसिजन घेता येत नाही, मी ब्लँक झालेलो आहे. म्हणजे मला समजत नाही, मी इथे उभारलो पण मला समजत नाही मला इकडे जाऊ की इकडे जाऊ. जसं की माझ्या सपोज समजा की इकडे माझा एक प्लॅटफॉर्म आहे आणि इकडे पण प्लॅटफॉर्म, पण मला माहिती नाही कोणत्या प्लॅटफॉर्मवरती सही जाणार. सो तसेच या कॅन्डलचं आहे की बायर्सला पण समजत नाही मला कुठे जायचंय, सेलर्सलाही समजत नाही मला कुठे जायचं. त्याच्यामुळे या कॅन्डलचं नाव असं डोजी किंवा स्पिनिंग टॉप. ह्याला आपण बोलतो इनडिसिजन कॅन्डल बोलतो. तुम्हाला समजलं असेल, नाही समजलं असेल तरी कमेंट करून सांगा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये कव्हर करायचा प्रयत्न करूया. बाय बाय, टेक केअर.